पाणी पुरवठा ठेकेदारावर कारवाईसाठी अन्नत्याग आंदोलन. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून कामाची चौकशी करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या वरवंड येथील पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून वरवंड येथील दत्तात्रय जेऊघाले यांच्यासह काही युवक बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकारी येऊन उडवाउडवीचे उत्तर दिले, तर शासकीय कंत्राट लक्ष्मण देशमुख यांना ब्लॅकलिस्ट करून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय जेऊघाले यांनी केली आहे. आज उपोषणाचा 3रा दिवस असून अद्यापपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याचेही जेऊघाले यांनी सांगितले. वरवंड ग्रामपंचायत अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत वरवंड गावाला 5 कोटी रुपयाची पाईपलाईन म्हणजे नळ योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली होती. ती फिल्टर प्लांट सहित होती. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम, जवळपास 20 ते 25% काम या योजनेचं आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. पण त्यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोट असून त्यामध्ये 60 ते 70% प्रमाणात RA बिल त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की अद्यापपर्यंत काम पूर्ण व्हायला अपेक्षित होतं. आज 2023चं हे 2023ला त्या ठिकाणी मंजुरात मिळाली होती. आज 2025 उलटून गेलं आणि मार्च एंडिंग या ठिकाणी सध्या महिना सुरू असताना सुद्धा अद्यापपर्यंत काम पूर्ण या ठिकाणी झालं नाही. या कामामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आढळून येत आहे. त्या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोटं असून ते काल या ठिकाणी आले होते. त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की गावात नवीन वितरण सगळी व्यवस्था झाली पाहिजे. पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी नव्याने पूर्ण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तातडीने या ठिकाणी हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला आज 3रा दिवस उलटून